नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिंदी पेपरविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, आजपर्यंत तुमचे 2 पेपर्स झालेले आहेत. इंग्रजी आणि मराठी 2 पेपर्स झाल्यानंतर त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन मी केलं होतं आणि त्यानुसार तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्ही जो काही पेपर आहे तो दिला असेल अशी अपेक्षा आहे. यामध्ये पाहू शकता, आज आपण हिंदी विषयाची जी काही परीक्षा असेल, हिंदी विषयाचा जो काही पेपर आहे त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. तर पाहू शकता बघा, संपूर्ण पेपर पॅटर्न आपण पाहणार आहोत. हिंदी युवक भारती कक्षा 12वी 3 तासांचा वेळ असतो आणि 80 गुणांची ही परीक्षा असते. तर बघा, यानुसार जर आपण पाहिलं तर बघा कशा पद्धतीने तुमचे जे काही गुण आहेत त्यांचं विभाजन केलेलं असतं. हिंदीची आहे, यामध्ये पाहू शकता बघा, गद्य या विभागासाठी 20 गुण तुम्हाला दिलेले असतात. पद्य यासाठी 20 गुण असतात. विशेष अध्ययनासाठी 10 गुण, व्यावहारिक हिंदी व अपठित गद्यांशसाठी 20 गुण आणि व्याकरणासाठी 10 गुण असे एकूण मिळून मित्रांनो 80 गुणांची तुमची हिंदीची परीक्षा ही होत असते. पेपर पॅटर्न आपण समजून घेणार आहोत. त्यानुसार आपण या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीने तुमची काही कृती असेल, कशा पद्धतीने तुम्ही पेपर लिहायचे याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. अपेक्षा आहे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास झाला असेल. ज्या विद्यार्थ्यांचा झाला नसेल ते विद्यार्थीसुद्धा चांगला स्कोर या ठिकाणी करू शकतात. मिनिमम 50 ते 60चा कोर्ससुद्धा ते विद्यार्थी करू शकतील. तर त्या संदर्भाची गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. कशा पद्धतीने संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतोय. तर बघा, पाहू शकता विभाग 1 मध्ये जर आपण पाहिलं तर पेपर पॅटर्न कसा आहे. गद्य या विभागाचे म्हणजेच जे काही तुमचे पाठ असतील हिंदीचे त्यामधील तुम्हाला या ठिकाणी विचारलं जात असतं. एकूण 20 गुणांसाठी गद्य हा विभाग आहे. यामध्ये बघा, कृती 1 मध्ये परिच्छेद तुम्हाला म्हणजे उतारा असेल, परिच्छेद म्हटलं जातं हिंदीत. तो उतारा तुम्हाला 180 ते 200 शब्दांचा एक उतारा दिला जाईल. या उतार्यामधून तुम्हाला एक आकलन कृती सोडवायची आहे. 4 घटक तुम्हाला दिले असतील ते तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येकी 4 घटकांसाठी प्रत्येक घटकाला अर्धा गुण त्या ठिकाणी असेल. असे एकूण 2 गुण या ठिकाणी असतात आहेत. त्यानंतर दुसरा आहे शब्द संपदा, यासाठी सुद्धा 4 घटक असतील. त्यापैकी तुम्हाला 2 गुण मिळणार आहेत. प्रत्येकी अर्धा गुण मिळेल. त्याचबरोबर अभिव्यक्ती, स्वतःचं मत काय आहे, तुम्हाला स्वमत अभिव्यक्ती तुमचं मांडायचे 40 ते 50 शब्दांमध्ये, यासाठी 2 गुण आहेत. असे 6 गुण तुम्हाला कृती 1 साठी आहेत. त्यानंतर बघा, कृती 1 आ मध्ये परिच्छेद हा दिला जाईल तुम्हाला 180 ते 200 शब्दांचा. यामध्ये सुद्धा 6 गुण असणार आहेत. आकलन कृतीसाठी 2 गुण आहेत, शब्दसंपदासाठी 2 गुण असतील आणि अभिव्यक्तीसाठी 2 गुण आहेत. तर बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही तुम्ही पेपर दिले असतील आतापर्यंत, इंग्रजी असेल, मराठी असेल, परंतु हिंदीत सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची. ज्या काही विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांचे जे काही सायन्सचे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांचा, काही विद्यार्थ्यांचा मराठी पेपर असेल, काहींचा हिंदी असतो, त्या ठिकाणी ऑप्शनल असतं. तर त्या विद्यार्थ्यांनी सांगू इच्छितो बघा, अभिव्यक्ती हा जो काही विषय आहे किंवा हा जो काही प्रश्न आहे हा मित्रांनो तुमच्या मतावर आहे. तुम्ही काय लिहिता ते त्या ठिकाणी एक्सपेक्टेड आहे. त्यामुळे तुम्ही हा प्रश्न सोडायचा नाही आहे, लिहूनच यायचं आहे. त्या ठिकाणी काय काय कशा पद्धतीने लिहायचं आहे ते सर्वस्वी तुमच्यावर डिपेंड आहे. जो काही विषय असेल त्या विषयाला धरून तुम्ही तो उत्तर द्यायचे. 2 गुण तुमचे या ठिकाणी असतील आणि तुम्ही तो लिहायचाच आहे. त्यानंतर बघा, प्रश्न कृती 1 मध्ये यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, लघुउत्तरी उत्तर 60 ते 80 शब्दांमध्ये अपेक्षित आहे. तुम्हाला 3 या ठिकाणी ऑप्शन दिले जातील. त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. प्रत्येकी 3 गुण असतील. असे एकूण मिळून 6 गुण तुम्हाला या ठिकाणी दिले गेलेले आहेत. म्हणजेच 3 दिलेले असतील तुम्हाला ऑप्शन, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यानंतर बघा, दीर्घ ईमध्ये जर आपण पाहिलं तर 1 वाक्य मग उत्तर, या ठिकाणी 4 वाक्य तुम्हाला दिलेले असतील. 4 ऑप्शन असतील, 4 प्रश्न असतील आणि त्या 4ही प्रश्नांचे एका वाक्यात तुम्हाला उत्तर द्यायचे. 4 पैकी तुम्हाला 2 उत्तर त्या ठिकाणी द्यायचे आहेत. प्रत्येक उत्तरासाठी 1-1 गुण हा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर पुढे जर आपण आलो तर बघा, पद्य या विभागासाठी सुद्धा एकूण 20 गुण आहेत. आपण गद्य पाहिलं. आता पद्यामध्ये मित्रांनो कविता ज्या असतात तर त्या कवितांसंदर्भाचा या ठिकाणी आहे. तर बघा, कृती 2 मध्ये जर आपण पाहिलं तर बघा, पद्यांश यामध्ये बघा लगभग 8 ते 12 ज्या काही ओळी असतील कवितेच्या त्या तुम्हाला दिल्या जातील आणि त्या कवितेच्या ओळींमधून तुम्हाला आकलन कृती सोडवायचे 2 गुणांसाठी असेल, शब्दसंपदा 2 गुणांसाठी असेल, अभिव्यक्ती 2 गुणांसाठी असेल. संपूर्ण परीक्षेचं म्हणजेच प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने असेल, प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण स्वरूपसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. प्रश्नपत्रिका जी आहे मागील वर्षाची म्हणजेच 2022 साली जी काही प्रश्नपत्रिका आलेली होती ती प्रश्नपत्रिकासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला कळून जाईल की प्रश्नपत्रिकेत कशा पद्धतीने विचारलं जातं. सर्वात अगोदर महत्त्वाचं असतं पेपर पॅटर्न, तो आपण अगोदर समजून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला मी प्रश्नपत्रिकासुद्धा दाखवणार आहे. तर असे एकूण 6 गुण या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर बघा, मध्ये जर आपण पाहिलं तर पद्यांशमध्ये लगभग या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 8 ते 12 ओळींची एक कविता दिली जाईल. यामध्ये आकलन कृती सोडवायची, शब्दसंपदा आणि अभिव्यक्ती असे एकूण 6 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतील. त्यानंतर बघा, जसं आपण मराठीत पाहिलेलं आहे
त्यामध्ये रसग्रहण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तसंच या ठिकाणी मित्रांनो ईमध्ये रसास्वादन जे आहे ते तुम्हाला करायचं आहे, म्हणजेच रसग्रहणच आपण त्याला मराठीत म्हणू शकतो, हिंदीत त्याला रसास्वादन म्हणतात। यामध्ये 100 ते 120 शब्दांमध्ये तुम्हाला हे करायचं आहे। 2 दिलेले असतील त्यापैकी एक तुम्हाला सोडवायचं आहे। 6 गुणांसाठी हे रसग्रहण किंवा मग रसास्वादन तुम्हाला करायचं आहे। त्यानंतर दीर्घ ईमध्ये जर आपण पाहिलं तर एक वाक्य मग उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। तर बघा ह्या ठिकाणी 4 तुम्हाला प्रश्न विचारले जातील, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत, एका वाक्यात उत्तर द्यायचे आहेत आणि 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत। अशा पद्धतीने आपण गद्य पाहिलं, पद्य पाहिलं। आता विभाग तिसरा जो आहे विशेष अध्ययन, यासाठी एकूण 10 अंक असणार आहेत। तर यामध्ये बघा कशा पद्धतीने आहे, कृती 3 मध्ये तुम्हाला पद्यांश लगभग 8 ते 12 ओळीमधील तुम्हाला एक कविता जी आहे ती त्या ठिकाणी दिली जाईल। त्यामध्ये सुद्धा तुम्हाला आकलन, कृती, शब्दसंपदा आणि अभिव्यक्ती असं तुम्हाला सोडवायचं आहे। यामध्ये 6 गुण तुम्हाला मिळणार आहेत। त्यानंतर पुढे बघा लघुत्तरी, म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो लघुत्तरी जे काही प्रश्न आहेत ते लिहायचे आहेत 80 ते 100 शब्दामध्ये। 4 गुणांसाठी असेल, 2 पैकी तुम्हाला एक प्रश्न जो आहे तो सोडवायचा आहे। 4 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे। त्यानंतर बघा विभाग 4 मध्ये आपण आलेलो आहोत, व्यावहारिक हिंदी, अपठित गद्यांश और परिभाषिक शब्दावली, अंक 20। तर बघा जो तुम्ही अभ्यासलेला नाही असा तुम्हाला जो काही गद्यांश असेल त्यावर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जाते। तर बघा कृती 4 मध्ये दीर्घोत्तरी उत्तर 100 ते 120 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। 6 गुणांसाठी हा प्रश्न असणार आहे। किंवा मग त्याऐवजी तुम्ही परिच्छेद दिला जाईल, तुम्हाला एक त्या ठिकाणी उतारा दिला जाईल 180 ते 200 शब्दांचा। त्यामध्ये तुम्हाला आकलन, कृती, शब्दसंपदा आणि अभिव्यक्ती या आधारावर तुम्ही मार्क्स मिळवू शकता। बघा जर तुम्हाला हे आलं नाही तर ह्यामध्ये तुम्ही अभिव्यक्ती 2 गुण हमखास त्या ठिकाणी मिळवू शकतात। त्यामुळे हे 2 गुण तरी सोडवायचे नाही आणि आकलन, कृती आणि शब्दसंपदा सुद्धा सोपं असतं, परंतु जर तुम्हाला जमत नसेल तर कृपया करून अभिव्यक्ती तरी तुम्ही लिहूनच यायचं आहे, 2 गुण तुम्ही मिळवू शकता। त्यानंतर बघा आमध्ये आपण पाहिलं तर बघा लघुउत्तरी 2 तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारले जातील, त्यापैकी एक उत्तर तुम्हाला सोडवायचं आहे 80 ते 100 शब्दांमध्ये। 4 गुणांसाठी हे असेल। किंवा मग बघा अथवा सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए, व्यावहारिक हिंदी के पाठ पर आधारित। या ठिकाणी तुम्हाला सही विकल्प म्हणजेच बरोबर जे काही ऑप्शन असतील ते निवडून तुम्हाला वाक्य पुन्हा एकदा लिहायचे आहेत, अशा पद्धतीचे हे असणार आहे। त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर ईमध्ये अपठित परिच्छेद लगभग 180 ते 200 शब्दांचा तुम्हाला बाहेरचा एक उतारा दिला जाईल। त्या उतार्यावरून तुम्हाला आकलन, कृती सोडवायची आहे, शब्दसंपदा लिहायची आणि अभिव्यक्ती तुमचं जे काही मत असेल त्या विषयाशी संदर्भात ते तुम्हाला लिहायचे, असे 6 गुणांसाठी हे विचारलं जाणार आहे। त्यानंतर बघा पुढे आहे पारिभाषिक शब्दावली। तुमचं जे काही पुस्तक असतं तर त्या पुस्तकाच्या शेवटी आपल्याला पारिभाषिक शब्दावली पाहायला मिळते। तर 8 शब्द तुम्हाला या ठिकाणी दिले जातील, त्यापैकी तुम्हाला 4 सोडवायचे, प्रत्येक शब्दासाठी 1 गुण असणार आहे। तर शेवटी जे हिंदीचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला ते सोप्या पद्धतीने येऊन जाईल। 4 मार्क्स तुमचे फुकटचे त्या ठिकाणी असणार आहेत। त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा विभाग आहे 5 व्याकरण आहे, 10 गुण असणार आहेत। या अगोदर आपण पाहत आलेलो आहे की मराठीसाठी 20 गुण होते, इंग्रजीसाठी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मार्क्स पाहायला मिळालेले आहेत व्याकरणसाठी, परंतु हिंदीमध्ये आपल्याला 10 गुण व्याकरणासाठी पाहायला मिळतात। तर बघा कृती 5 मध्ये विचारलं जाईल, काल परिवर्तन करके वाक्य फिर से लिखिए। तर बघा जे काही तुम्हाला वाक्य दिले जातील, 4 वाक्य दिले जातील, त्यापैकी 2 वाक्य तुम्हाला काल परिवर्तन, म्हणजे जर तुम्हाला वर्तमानमधील वाक्य दिले असेल आणि त्यांनी सांगितलं असेल भूतकाळात करा तर तुम्हाला ते भूतकाळात करायचं आहे। किंवा मग एखादं वाक्य तुम्हाला भूतकाळात दिलेलं असेल ते तुम्हाला भविष्यकाळात करायचं असेल किंवा वर्तमानामध्ये करायचं असेल, अशा पद्धतीचे तुम्हाला ऑप्शन असतील। संपूर्ण प्रश्नपत्रिकासुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर बघा 2 गुणांसाठी हे तुम्हाला विचारलं जाणार आहे। त्यानंतर बघा पुढे आहे अलंकार तुम्हाला ओळखायचे आहेत, 4 पैकी 2 तुम्हाला अलंकार ओळखायचे आहेत। तुम्हाला शब्द दिले जातील किंवा काही वाक्य असेल त्यापैकी तुम्हाला अलंकार ओळखायचे आहेत। यामध्ये बघा रस ओळखायचे आहेत। यामध्ये रस कोणते तर हास्यरस, करुण रस, बीभत्स रस, जे काही रस असतील ते तुम्हाला ओळखायचे आहेत। 4 पैकी 2 तुम्हाला ओळखायचे, 2 गुणांसाठी हे असणार आहे। त्यानंतर बघा मुहावरों का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए। तर बघा जशा पद्धतीने आपण वाक्प्रचार पाहिलेले आहे मराठीचा, तशाच पद्धतीने या ठिकाणी मुहावरे असतील। या मुहावरीचा जो काही तुम्हाला शब्द दिलेला असेल त्या शब्दाचा तुम्हाला अर्थ लिहायचा आणि वाक्यात सुद्धा त्याचा उपयोग करायचा आहे। 4 पैकी तुम्हाला 2 सोडवायचे, 2 गुणांसाठी हे असणार आहे। त्यानंतर बघा पुढे आहे वाक्य शुद्धीकरण करके वाक्य फिर से लिखिए। तर बघा वाक्य तुम्हाला जे काही वाक्य त्या ठिकाणी दिले जातील तर ते तुम्हाला शुद्ध करून त्या ठिकाणी लिहायचे आहेत, 2 गुणांसाठी हे असणार आहे। 4 वाक्य दिले जातील, त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही कृतीपत्रिका आहे ती देण्यात आलेली आहे। या कृतीपत्रिकेची संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे। आता तुमची जी काही प्रश्नपत्रिका आहे ती कशा पद्धतीने असते त्याचीसुद्धा माहिती आपण पाहूया। 2022ची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पाहत आहोत। तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा बोर्डाची कृतीपत्रिका आहे, मार्च 2022 विचारण्यात आलेली प्रश्नपत्रिका म्हणजेच कृतीपत्रिका या ठिकाणी आहे। तर बघा संपूर्ण सूचना या ठिकाणी अशा पद्धतीच्या असतात। तर पाहू शकता अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाईल। गद्य भाग आहे, यामध्ये 20 गुण तुम्हाला दिले जातात। यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा कृती 1 मध्ये तुम्हाला
हा जो काही पॅरेग्राफ आहे, उतारा आहे, तो तुम्हाला दिलेला आहे. यामध्ये तुम्हाला 6 गुण मिळणार आहे. तर बघा कशा पद्धतीने सोडवायचे आहे. यामध्ये बघा पहिला आहे आकृती पूर्ण कीजिए. जसं मी तुम्हाला पेपर पॅटर्न सांगितलेला आहे तशाच पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जात असतात. संपूर्ण प्रश्नपत्रिकासुद्धा मी तुम्हाला समजून या ठिकाणी सांगतोय. पाहू शकता बघा, आकृती पूर्ण कीजिए. यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स आहेत बघा. संसार में, जीवन में, व्यवहार में आणि व्यवहार में. या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर बघा संसार में, व्यवहार में, जीवन में, व्यवहार में आणि व्यवहार में. हा जो काही परिच्छेद आहे, उतारा आहे, ह्यामधून तुम्हाला उत्तरं तुमची या ठिकाणी लिहायची आहेत. 2 गुणांसाठी असणार आहे. प्रत्येकी अर्धा गुण या ठिकाणी मिळणार आहे. तर बघा कशा पद्धतीने जर आपण या ठिकाणी पाहिलं, याची उत्तरसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो. डायरेक्टली पाहिल्या आपल्याला जमतं. तर बघा संसार में पाप है, जीवन में दोष है. तर बघा जीवन में दोष है. नंतर व्यवस्था में अन्याय है. इथे प्रिंटिंग मिस्टेक असेल. व्यवस्था में अन्याय है आणि व्यवहार में अत्याचार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी उत्तरं लिहायची आहेत आणि 2 गुण तुमचे या ठिकाणी फायनल झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुमची जी काही प्रश्नपत्रिका येईल ती तुम्हाला सोडवायची आहे. संपूर्ण मी तुम्हाला जो काही पेपर पॅटर्न आहे तो समजून सांगितलेला आहे. तिसरा प्रश्न हा अतिशय महत्त्वाचा. हा तुम्हाला तुमचा अभिव्यक्ती आहे, म्हणजे स्वमत तुमचं आहे. तुम्हाला तुमच्या स्वमताच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी पाहायचं आहे बघा. समाजसेवा ही ईश्वर सेवा आहे. इस विषय पर अपने विचार, तुमचे जे काय विचार आहेत ते 40 ते 50 शब्दात लिहायचे. 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील. त्यानंतर पुढे बघा, कृती आ मध्ये आपण पाहिलं तर बघा, गद्यांशचा तुम्हाला ह्या ठिकाणी एक उतारा दिला गेला आहे. ह्यासाठी सुद्धा 6 गुण आहेत. यामध्ये सुद्धा तुम्हाला सेमच आहे बघा. कारण लिखिए, बदले वक्त के साथ नए मूल्य को पहचान कर हमें अपनाना है. 2 गुण आहेत. यामध्ये तुम्हाला हा उतारा वाचायचा आहे. यानुसार तुम्हाला या ठिकाणी उत्तरं लिहायची आहेत. 2 असे 6 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्यानंतर बघा ही जी काही कृती आहे यामध्ये तुम्हाला दीर्घ उत्तर लिहायचे आहेत. यामध्ये पाहिलं तर बघा आपल्याला 3 उत्तरं दिले आहेत. त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत. 6 गुण आहेत. प्रत्येकी एका उत्तरासाठी तुम्हाला 3 गुण दिले जातील. एका प्रश्नासाठी तुम्हाला 3 गुण असतील. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत बघा. या ठिकाणी 4 ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत. त्यापैकी 2 तुम्हाला सोडवायचे आहेत 2 गुणांसाठी. जसं मी तुम्हाला पेपर पॅटर्न सांगितलेलं आहे सेमच तुम्हाला तसंच प्रश्नपत्रिकेत म्हणजे तुमच्या कृतीपत्रिकेत तुम्हाला विचारलं जाणार आहे. तर बघा पद्य विभाग 20 गुणांसाठीचा आहे. असं सेम तुम्हाला ते विचारलं जाईल आणि अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण जी काही प्रश्नपत्रिका आहे ती सोडवायची आहे. यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा संपूर्ण जी काही प्रश्नपत्रिका आहे मी तुम्हाला दाखवलेली आहे कशा पद्धतीने प्रश्नपत्रिका असते. त्याचबरोबर पेपर पॅटर्न कसा असतो पाहू शकता बघा. पारिभाषिक शब्द जे मी तुम्हाला सांगितले 4 गुण तुमचे अगदी फुकटाचे आहेत. फक्त तुम्हाला तुमची जी काही हिंदीचं पुस्तक आहे ते शेवटी पाहायचे आहेत बघा. इनव्हॅलिड पारिभाषिक शब्द आहेत त्याचे हिंदीमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत. हिंदीमध्ये तुमच्या पुस्तकाच्या शेवटी दिलेले आहेत. इनव्हॅलिड त्याला आपण मराठीत म्हणू शकतो अमान्य, आणि हिंदीमध्ये ते काहीतरी अर्थ असू शकतो त्याचा. तर अशा पद्धतीने शब्द जो आहे तो सुचत नाही, परंतु तो तुम्हाला पारिभाषिक जे काही शब्द आहे तुमच्या पुस्तकात तुम्हाला शेवटी पाहायला मिळतील. त्याचबरोबर मी संपूर्ण माहितीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचं आहे. जर तुम्हाला तो व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येस लिहून पाठवा. तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी मी उपलब्ध करून देणार आहे. तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. व्याकरण बघा 10 अंकांसाठीचं असणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातील व्याकरणाचे. बघा मुझे क्षणभर के लिए चौका दिया था, जसं मी तुम्हाला सांगितलं. तर बघा सामान्य भूतकाळामध्ये हा जे काही वाक्य आहे ते करायचं आहे. तुम्हाला मी जसं सांगितलं की भूतकाळात वाक्य दिलेलं असेल ते तुम्हाला भविष्यकाळात करायचं सांगितलं जाऊ शकतं किंवा भविष्यकाळातलं दिलेलं असेल भूतकाळात करायचं सांगितलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही वाक्य आहेत ते 4 वाक्य दिलेत. त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत. प्रत्येक वाक्यासाठी म्हणजेच प्रत्येक उत्तरासाठी 1 गुण तुम्हाला मिळणार आहे. अशाच पद्धतीने खालीसुद्धा जर आपण पाहिलं तर बघा अलंकार ओळखायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी रस ओळखायचा आहे. कोणता रस आहे, हास्य रस आहे, बीभत्स रस आहे किंवा मग करुण रस आहे. अशा 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळतील. त्यानंतर बघा मुहावरा जे आहेत त्या मुहावऱ्याचा ह्या ठिकाणी वाक्यात उपयोग करून अर्थ लिहायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला 2 गुण या ठिकाणी सुद्धा मिळतील. त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा वाक्य जे या ठिकाणी 4 दिलेले आहेत ते 4 वाक्यापैकी 2 वाक्य तुम्हाला शुद्ध करून लिहायचे. 2 गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सांगितलेले, संपूर्ण पेपर पॅटर्न सांगितले आहे. त्याचबरोबर आता अभ्यास कसा करायचा या संदर्भात व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्व विद्यार्थ्यांनी येस लिहून पाठवायचे. लगेचच तुम्हाला व्हिडिओसुद्धा प्रोव्हाइड केला जाणार आहे. तर अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्त्वाची माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.